तर अजित पवारांनी राजीनाम्यासंदर्भातला निर्णय किंवा राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू हा धनंजय मुंडेंच्या कोर्टात ढकलल्यानंतर राजकारण मात्र चांगलंच तापलंय. कशी टीका होतीये आपण पाहूया. पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत. कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात. उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा आहे तर द्यायचा आहे. अजितदादा काल म्हटले की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नैतिकतेच्या मुद्द्यावर हे त्यांनाच विचारा. नाही, मला असं वाटतं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादाचा प्रश्न आहे. मला वाटतं अजितदादा योग्य पद्धतीने ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत. धडधडीत पुरावे सगळ्या गोष्टी समोर, धडधडीत आरोपी अजून फरार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आहेत. त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असतानाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना. त्यांना बडतर्फ करू शकता, तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता. परंतु मला असं वाटतं की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी घेतला पाहिजे. बोलत असताना दादांनी सांगताना सांगितलं की मी जर तिथं असतो, नाहीतर माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा नैतिकता बघत मी स्वतः राजीनामा दिला गेला होता. माझ्यावर विरोधी पक्षाने त्या ठिकाणी काय अलिगेशन केल्यानंतर त्याचा अर्थ एकच कुठेतरी दिसतोय की भाजपचा पाठबळ हे धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मात्र नैतिकता बघत तिथं माघार कुठं घेत नाहीत, दादांचं ते ऐकत नाहीत. आणि भाजपची ताकद धनंजय मुंडेला मिळाल्यानंतर मग कुठंतरी ते अजून नाराज होतील. म्हणून मेन राष्ट्रवादीची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी घेतलं. मग ह्याच्यामध्ये फक्त काय झालं तर राजकीय तमाशा झाला, बाकी काही झालं नाही असं आमच्या सगळ्यांचं स्पष्ट मत आहे.